लड़का आज तक हमारे रूबरू सामने होके कभी आंख निकाल के मेरे से बात नहीं करता अभी भी। हाँ। लेकिन बात क्या है, मेरी बहू को ये पसंद नहीं। हम लोग का माँ बेटा का मेल उसको खटकता है। वाईट वाटतं ना. आई बापाला तुम्ही सुख द्याल तर तुमच्या नशिबाला सुख लागेल. परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवील. आयुष्याला तुमच्या सुख लागेल, तुमच्या पोराबाळांना सुख लागेल. आई बापाला बघाल तो. हेलो व्यूवर्स, मैं अविनाश गोयर आप सभी का स्वागत करता हूँ अनफिल्टर्ड इंडिया में। जो मेरा लास्ट वीडियो था वृद्ध आश्रम में, तो ये उसका सेकंड पार्ट है। फर्स्ट पार्ट मैंने अपलोड कर दिया है और वीडियो जो था वो 1 घंटे का था, तो फिर वो पूरा अपलोड नहीं कर सकता मैं, इसके लिए 2 पार्ट में डिवाइड करके मैंने फर्स्ट पार्ट अपलोड कर दिया और ये सेकंड पार्ट आज अपलोड करने जा रहा हूँ। देखते हैं आगे का वीडियो। आपका जो पहले का जीवन था, मतलब आप वृद्धाश्रम में आने से पहले, उससे और अभी का जो जीवन चल रहा है उसमें मतलब कितना कैसा अंतर है और आपको कहाँ पे रहना ज्यादा पसंद आता था, वो सब चीजें के बारे में। पहले तो मेरा हस्बैंड जो है, मैं 22-23 साल की थी उस वक्त वो गुजर गया। उसके बाद से मैं उनका रहते ही मैं जॉब करती थी। तो करते करते वो जब गुजर गया तो फिर मैं तब से जॉब भी करते आ रही हूँ। कभी खाना बनाने का, कभी बुक बंडल में, बुक बंडल का, प्रेस का, ये बहुत सारे काम किए। मैं हवाई चप्पल में भी काम की, प्लास्टिक का चप्पल में भी काम की, कपड़े का मिल में भी काम की जयपुर में, बिस्किट फैक्ट्री में भी काम की। उसके बाद फिर मैं पेशेंट की भी ड्यूटी की, घर पे, बड़े बड़े घर पे। और फिर उसके बाद में फिर जापे का, जो बड़े बड़े बिल्डिंगों में डिलीवरी होके लेडीज आती है घर पे, तो उनका बच्चे का देखभाल करने के लिए 2 महीना 3 महीने का कॉन्ट्रैक्ट होता है। तो वो मैं करती थी। तो अभी जो आप इधर, मतलब कब से आप इधर आए हैं और आपका लाइफ इधर है? पांचवा साल चल रहा है। हाँ, 5 साल चल रहा है। तो आपकी फैमिली वगैरह से आप मिलते हो वगैरह? हाँ, मेरा घर पे मेरे से कोई लड़ाई नहीं। अच्छा। मेरा लड़का से कभी, मेरा लड़का, मैं अगर झूठ बोलूंगी तो ऊपर वालों को बुरा लगा। मैं हूँ एक्चुअली मुस्लिम, तो मैं झूठ नहीं बोल सकती। और आज मैं झूठ बोलूंगी तो कयामत तक मेरे को पकड़ होएगा, है ना। तो मैं मेरे लड़का का बुराई नहीं कर सकती है, ना मेरा बहू का भी है। मेरी लड़का आज तक हमारा रूबरू सामने होके कभी आंख निकाल के मेरे से बात नहीं करता अभी भी। लेकिन बात क्या है, मेरी बहू को ये पसंद नहीं। हम लोग का माँ बेटा का मेल उसको खटकता है। वो मैं रहने से ज्यादा माँ 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 हर चीज। बच्चों को ए दादी से पूछ, ये दादी को बोल क्या बनाना है, क्या करना है, दादी को लेके मार्केट जा, ये वो हर चीज मेरे हाथ में, खर्चा पानी। ये मेरे बहू को जो है खटकने लगा। वो मुंह से लड़ती नहीं, वो भी नहीं लड़ाई करती कभी, आमने सामने रूबरू उसकी हिम्मत ही नहीं है जो मेरे सामने खड़ा होकर मेरे से लड़ाई करे, या मेरे घर पे कभी गाली गलौज दे के बात नहीं होता है। हम लोग माँ बेटा आज भी, घर पे टीवी है, हम लोग एक साथ माँ बेटा बैठ के टीवी नहीं देखते हैं। अभी का जो नया पिक्चर ये है, वो सब हम लोग देखते नहीं है। अगर वो देखता है तो मैं मेरे उसके बच्चे लोग को लेके अलग रूम में, कभी हम लोग कुछ देखते हैं तो वो या तो सो जाएगा या बाहर जाके बैठ जाएगा। ऐसा हमारा घर का माहौल है। वो इधर इधर जो आप आए हो, खुद के खुशी से आए हो, मतलब ऐसे कुछ? हाँ, मैं सोच के रखी थी, जब मैं जॉब करती थी मैं पहले से ही सोच ली थी। जो आज मेरा हाथ पैर चल रहा है, कुछ दिन के लिए मैं अगर छुट्टी में अपने घर पे रहती हूँ तो ऐसा मोमेंट होता है। वो मुंह से लड़ती नहीं थी, झगड़ती नहीं थी, कभी नहीं, तकरार नहीं, कोई ऐसा बात नहीं। और कोई ऐसा बात वो छुपाती भी नहीं है। आज भी मैं यहाँ हूँ, वो कुछ भी करती है, कुछ भी लेती है तो फोन में मेरे को बताती है, ऐसा का बात है, ऐसा हमने। हम ठीक है, अल्लाह तुमको दे रहा है, तुम करो, बनो, आगे बढ़ो।
मेरे को ना हिंसा है, ना जलन है, ना कुछ है। मैं किसी के लिए हिंस जलन करती नहीं हूँ। करो, लेकिन उसको वही माँ बेटा का जो ये है ना, उसको पता नहीं क्या होता था, फिर क्या ऐसा मंत्र वो पढ़ करती थी जो बस बेटा मेरे से कुछ नहीं बोलेगा, मुंह बना के बैठ जाएगा। और मैं बोलती हूँ कि मैं तेरी माँ हूँ, तुझे जन्म दी, तू मेरा बेटा है, हक है तुझको मेरे से सवाल करने का। मैं तेरे से सवाल करूं, तू मेरे से कर, गलती अगर है तो। लेकिन वो भी कुछ बोलता नहीं है। अब मेरे को यही बात गुस्सा आता है, बस इसीलिए मैं जा भाग, तो लोग तेरी जिंदगी जी, मैं मेरी जिंदगी जी। जब तक मेरा हाथ पैर चल रहा है मैं कमाऊंगी खाऊंगी, उसके बाद नहीं होएगा तो मैं बहुत साल पहले से, आज नई बात नहीं है, बहुत साल पहले से मैं सोच के रखी थी जो मैं आश्रम में रहूंगी। हाँ, आश्रम में रहूंगी। तो ये इससे समझ में आता है कि बहुत लोगों को लगता है कि सिर्फ बच्चे वगैरह घर से निकाल देते तो ही जो वृद्ध लोग वृद्धाश्रम में आते हैं, बट ऐसा नहीं है। कुछ लोग खुद की खुशी से भी आते हैं। मैं और अपनी खुशी से। और उनमें से ये भी दादी है जो खुद की खुशी से आए यहाँ पे रहने के लिए। मुंबईला होता, मुंबईला राहत होतो आगरीपाडा बारासाहेबमध्ये. नंतर लग्न झालं इकडे आलो उल्हासनगरला 4 नंबरला. मिस्टर होते ठाण्याला सर्व्हिस करत होते. त्यांचं पहिलं लग्न झालेलं होतं, खोट सांगितलं होतं. मग इकडे आल्यानंतर इकडे आम्ही घर वगैरे बांधलं. तिथे नामदेव भोईर म्हणून होते. हा, तुम्हाला माहिती असेल. हा, नामदेव भोईर त्यांनी आम्हाला जागा दिली, एवढी मोठी दाखवली, तुम्ही बांधा येते. 1 वर्ष आम्ही त्यांच्या रूम मध्ये राहिलो. आमचं रूम होईपर्यंत त्यांच्या रूम मध्ये राहिलो. नंतर आम्ही रूम बांधलं, सध्या लपाट्याचं बांधलं. नंतर हळूहळू पक्क केलं असं. तर त्यांनी जागा दिली. मग मी रोज तिथे मेहनत करायची, एवढी मोठी जागेची माती, असा डोंगर होता, तोडून तोडून भर करायची. हा, आणि मिस्टर संध्याकाळी आले घरी, मग ते सारखी करायची, देवर करायची मातीची. असं खूप वर्ष गेले आमच्या तिथे. त्यांची फॅमिली गावी असायची. ते एक मुलगा, तेव्हा एक मुलगा, 3 मुली होत्या त्यांना. आणि येऊन जाऊन राहायची ती बाई, पण इकडे यायची, राहायची आमच्या बरोबर. नंतर गावी जायची. गावी पण मग आम्ही घर बांधलं, आपल्या हक्काचं पाहिजे म्हणून. ते झाल्यानंतर परत त्यांना 2 मुली झाले, तिला 2 मुली झाले. ते झालं तेव्हा असे थोडे मोठे झाले. नंतर त्याच्यानंतर मला माझा मुलगा झाला. इकडे सरकारी हॉस्पिटल सेंटरच्या बाजूला बघा हे होतं, प्रायव्हेट हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल, कामगार. तिथे माझा मुलाचा जन्म झाला. आता माझा मुलगा नाही, 5 वर्ष झाले वाढला. तेवढं दुःख आहे मला. हो, त्याच्यासाठी खूप मला वाटलं 4 भाऊ राहतील, मिळून राहतील, चांगले राहतील. तो 2019 सालमध्ये वारला. मार्च महिना 11 तारीख होतं, मार्च महिना 11. त्याच्यानंतर मला मग घरी पण नव्हतं लागत, मुलगा नाही कसं चांगलं. तो लाईटीची कामं करायचा, फिटिंगची, असे बिल्डिंगची पण करायचं, फिटिंग वगैरे. तसं करता करता खूप सावत्र होती आई. तिला चांगलं नव्हतं वाटायचं, तिने काहीतरी केलं असेल तर. नेहमी आजारी पडायचं, नेहमी आजारी. नंतर वाढल्यानंतर आता त्याला 4 वर्ष, हे 5वं चालू आहे, 4 वर्ष झाले. मग मी इकडे तिकडं, मला तिथे घरी म्हणणं तर लागत राहायला. त्या मुलांची खुशी हाऊस बघून मला चांगलं वाटत नाही वाटलं. ते मुलं मग नंतर इकडे आले, एवढी मोठी जागा पाहिली. त्यांची आई, आमचा पण हक्क आहे, माझ्या पण मुलांचा हक्क आहे. माझ्या मनात असं खोटेपणा नव्हता, सर्व राहते म्हणून एवढी मोठी जागा बनवली. ते अशी भांडण करायला लागायची. मग ते गावचं घर होतं, आम्हीच बांधलं होतं, ते विकून इकडे आले राहायला. मग आल्यात आल्या असं मोठी जागा होती, मध्ये असं दिवाळ होतं, त्याला पण दिवाळाच्या बाजूला असं बांधलं रूम, तिथे राहायला लागलं.
पण आता बरेच वर्ष झालं तिच्या त्या तिन्ही मुलांची लग्न झाले. एक मुलगा 5 नंबर प्रेमनगर आहे ना, तिथे बघा मोठी शाळा आहे, मराठी शाळा आहे तिकडे. त्या शाळेमध्ये तो मोठा मुलगा आहे नोकरीला, म्हणजे शिक्षक आहे. हा, मिलिंद बर्वे म्हणून त्याचं आडनाव आहे. आणि त्या शाळेत त्या सरांनी त्याला रूम पण दिला राहायला. तो तिथे राहतो अजूनपर्यंत. नाही, आता मला इथे 4 वर्ष होऊन 5वं चालू आहे. तो आलाच नाही मोठा मुलगा. फक्त त्याचा दुसरा भाऊ आला होता एकदा, त्याची बायकोनी तो आला होता असंच बोलायला, चला. ते पण 4 वर्षानंतर आला होता. मग बोले इतके वर्षच काय रे तुम्हाला माझी आठवण नाही झाली, आता कशाला बोला. नाही चल ना, आता मला काय ठेवू नको, आम्ही न्यायला आलो. बोले माझं इथे व्यवस्थित आहे, मला काय कमी नाही, उपाशी नाही राहत, सुखी आहे, चांगली मजेमध्ये आहे. मग चल ना, भांडणं व्हायची त्यांची रोमासाठी भावाची. तर चल ना, तुला मोठ्या भाऊने बोलवलंय. तर मग मी गेले. मी सांगितलं आता मी भांडून काय फायदा माझा, तुम्ही 3घे भाऊ आहेत ना, तुम्ही विचार करा ना, घ्या, माझा काय प्रश्नच नाही. मी काय तुमच्याकडून मागायला येणार नाही. तुमचा भाऊ असता तर भांडू शकले असते ना, किंवा माझा मुलगा भांडू शकला असता. म्हणून मी तिथे राहतो. मी इकडे आश्रममध्ये आले. तर इथे मला 4 वर्ष झाले. मला बांधलेल्या बहिणीचा मुलगा सुधीर गायकवाड त्याचं आडनाव, राहतो अंबरनाथला राहतो. ते याची बालविकास शाळा आहे तिकडे. ते बालविकास अशी नदी पण आहे, नदीवरून जायचं पुढे, तिथे त्या साईडला राहतो. त्याच्या मुलांनी मला, तो बोलला, माझा भाचा बोलला, मावशी तू आश्रम नको बघू, मी आहे तोपर्यंत मी सांभाळेन तुला, इकडे तिकडे आश्रम नको शोधू. मग तरी मी बोले बाबा नको, त्या सर्वत्र मुलांना तुझ्यावरती दुःख नको, तिकडे राहिली आमच्याकडे नाही राहिली. मग बोलले मी माझी सोय करणार, आश्रम बघणार, मग आश्रम मध्ये जाणार. मग मला त्याच्या मुलांनी, त्याचा मित्र इकडे तिकडे ऑफिसमध्ये आहे सर्व्हिसला 3 नंबरला, त्यांनी त्या माझ्या भाच्याच्या मुलाला दाखवलं हे आश्रम. मग 2020 साल होतं, 1 तारखेलाच तिथे आले. त्यांनी मला इथे आणलं आणि दाखवलं, मावशी हे आश्रम आहे, इथे तुला आवडेल ना राहायला. म्हणले का नाही आवडणार, कुठे पण राहायचं, आपलं काढायचे दिवस. तेव्हा भाऊ होते, इथे सर्व लिहून ॲड्रेस वगैरे दिला. आणि त्या दिवशी कपडे नव्हते आणले, एकाच साडीवर आले. मग गेले तिकडे, माझे कपडे घेऊन दुसऱ्या दिवशी 2 तारखेला इकडे आले. तशी मी इथेच आहे, गेली तरी जाते ते भाच्याकडे. आणि माझा मुलगा वारला, 5 नंबरला हे आहे बघा, गौशाळा आहे तिकडे. हो, गौशाळा ती. हा, स्वामी शांतीप्रकाश आश्रम. आश्रम पण आहे तिकडे. तिकडे मी माझ्या मुलाचं वर्ष श्राद्धच्या दिवशी जाते, गाईला घास चारायला, तेवढी शांती लागते. कृष्णाचं मंदिर पण तिकडे कृष्णाचं आता मोठं वाढवले, खूप मोठे केले. हा, बरेच असे हे झालेत, गायचे गोटे झालेत, खूप मोठं केले. आता गेल्या वर्षी मी गेली होती मार्च महिन्यात, या वर्षी 5 महिने. असं आहे माझी परिस्थिती. मग काय करणार, बोले तिथे आपलं कधी ना कधी कशावरून सुनांचं व्हायला नको, दगडी भांडणं वगैरे. तरी मला टोचून बोलायचं, आम्ही सांभाळणार कोणाकोणाला. त्या मुलांचे वडील पण होते, आता तो पण वारलेला. माझा मुलगा 10 महिने झाले वारून, आणि तो पण वारला, मिस्टर. त्याच्यानंतर ते म्हणले, आधी म्हणायचे तो मोठा 2 नंबरचा मुलगा, आणि कोणाकोणाला पोसणार, कोणाकोणाला सांभाळणार, आपल्याला वाईट वाटणार की नाही. म्हणून म्हणले, बघ संतोष, तू असं बोलू नको, मी तुमच्यावर भार नाही ठेवणार माझा, मी माझी सोय करेन, असं बोलू नको तू. त्याच्यासाठी माझं मन खट्टू झालं एकदम. आता असं माझ्या मुलाला 1 महिना पण नव्हता झाला, असं बोलायला लागले, मग कसं चांगलं वाटतं का नाही ना. मी बोलले माझी सोय करेन. मी नेहमी विचारायचं, त्यांच्या 3घांच्या बायका विचारायचं, आई तुम्ही केली, तुमची सोय झाली, तुमची सोय कसं चांगलं वाटतं का सांगा. बोलले नाही, सोय होईल. बोलले सोय झाल्यावर मी जाईल का, इथेच नाही राहणार तुमच्याजवळ. डायरेक्ट तोंडावर बोलायचं, कसं वाईट नाही लागणार का. मग त्या माझ्याच्या मुलाने इथे दाखवलं, मग तेव्हापासून मी इथेच आहे.
जाते कधी अशी 5-6 महिन्यांनी त्या मुलासाठी जो शाळेत जाते ना, मग तशी तिकडून त्या भाच्याकडे जाते. इकडे तिकडे पाड्यातून जाता जाता लोक बोलवतात, पाड्यातले लोक बघितलं ना तर मुलाचे मित्र आहेत तुमच्यासारखे, मुलाची आई आली, मुलाची आई, असं करून माझ्या मुलाचं ना अजय होत, अजय बर्वे. तर त्याला लहानपणापासून आपल्या भाऊंसारखा आहे ना छोटा मुलगा, तसं त्याला मुन्ना मुन्ना बोलायला यायचं, सर्व मुन्नाच बोलतो. हा मुन्नाची आई आली, मुन्नाची आई आली, असे बोलून बसवतात, बोलवतात, आपल्याला इज्जत देतात. मग आपण बसलं पाहिजे ना. चहा वगैरे करतात, जेवण पण करा, जेवण जा म्हणजे नाही, जेवण आले. मग तशी तिकडे जाते त्या भाच्याकडे, त्याच्याकडे एक दिवस राहते, मग इकडे जास्त दिवस नाही. असं माझी परिस्थिती आहे, काय करणार. मग इकडे सण वगैरे साजरे करता का नाही? सण वगैरे होतात असे साजरे, सर्व मिळून होतात साजरे. हा, चालेल. तुम्हाला काय तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय बोलायचं आहे अजून? नाही तुम्हाला अजून काय की नवीन पिढीला काय सांगायचं आहे? नवीन पिढीने कसं राहावं, त्यांच्या आई वडिलांसोबत काय त्यांनी करावं, त्या गोष्टी तिला सांगून पण त्यांना आपलं समजून घेतलं पाहिजे ना त्यांनी पण. मग आता हे मुलं आहेत, सावत्र आहेत, आपल्याच मुलं आपण समजून करत होते, वागत होते मी त्यांच्या बरोबर, कधी म्हणले नाही कोणाला सावत्र. तो मोठा मुलगा आता त्या शाळेत आहे ना, 5 नंबरच्या शाळेत नोकरीला, त्याला 6 वर्षाचा असताना मी सांभाळलं. गावी असताना त्याची आई वडील गावीच राहायची. 6 वर्षाचा असताना मी बोलले मुलगा आहे, शिक्षण झालं पाहिजे त्याचं, त्याला मी माझ्याजवळ ठेवले इकडे 4 नंबरला. आणि त्याला 4 नंबरला हे हॉस्पिटल आहे ना सरकारी, त्याच्या पुढे बघा शाळा आहे, 14 नंबर शाळा. हा, त्या शाळेमध्ये त्याला नाव घालायला गेले. तेव्हा कसं 7 वर्षाच्या मुलाला पहिलीला घ्यायचे, असं अंगणवाडी वगैरे नव्हती तेव्हा. हा, मग त्याचं मी 1 वर्ष वाढवून दिलं. तर 6 वर्षाचा असताना मी 7 वर्ष सांगितलं तुला याला शाळेत घ्यायला पाहिजे म्हणून. आणि मग त्याचं नाव तिथे घातलं. 10वी पर्यंत त्यांनी त्याचं शिक्षण केलं. नंतर मग तो इकडे तिकडे इकडे जायला लागला, तिकडे राहायला लागला. झालं आपलं आपलंच ओळखतं ना कोणी. काय करणार, आपण समजतो आपलं नशीब आहे तसं झालं. मग काय करणार, कोणाला दोष देऊन काय फायदा नाही. आपल्या नशिबात जे भोग आहे ते आपल्याला भोगले पाहिजे. मग काय, तुमच्या नशिबाचं नाही, ते त्यांच्या नशिबाचे भोगाचे भोगतील. ते त्यांचं नशिबाचा भोग आहे, त्यांना भोगायचं त्या गोष्टी, तुम्ही तुमच्यावर नका घेऊ. असं काय वाटतं, आई वडील बनवते. लहानच असताना वडील वारले. माझ्या वडिलांना 3 भाऊ होते. माझे वडील 8 नंबर होते, 4था नंबर माझ्या वडिलांचा होता. ते वडील आजारी व्हायचे असे, ते वारणार म्हणून माझ्या 3रा नंबर काकांच्या मांडीवर दिलं मला, मी लहान असताना. मुलगी नाही मुलगा समजून तूच सर्व काहीच करायचं. नंतर आई सांगायची तेव्हा माहिती, मला काय माहिती समजणार. मग त्यांनी असं सांगितलं, मुलगी नाही मुलगा आहे, भावाला सांगितलं तू सर्व काय करायचं. मी आता माझं काय भरोसा नाही. नाही टेन्शन नाही घ्यायचं, भाऊ रडायचं नाही, वाईट वाटत ना. आई वडील असले तर आपल्याला हक्काने काही कुठच्या गोष्टीचा हक्क मिळवा येतो ना. आता काकी काका असल्यावर काहीच कुठची हाऊस ना माऊस, जशी काकी बोलेल तसं करायचं, काकी करेल तसं वागायचं. असं जास्त नाही, 7वी पर्यंत शिक्षण झालं. काकी बोलायची काय बापाने आमच्याकडून कमाई करून दिली, पुढे शिक्षण वाढवून करायला. मग सोडून दिली शाळा, घरची कामं करायची, काय करायचं. असं आहे आपलं. काय नाही बरं, डोंबिवलीला होते पहिली. माझा नवरा होता तेव्हा डोंबिवलीलाच होते, पण ते वारले. वारले. मग आता ते पोरी माझ्या लहान लहान होत्या, त्यांना लहानाचं मोठं करायचं. मग मालिकची कामं करायचे. मालिकची कामं करून त्यांना लहानाच्या मोठ्या केलं. कपड्याला हे मुलींना लागतं, मग जायचं मालिकच्या कामाला. त्यांना असं करून लहानाच्या मोठ्या केल्या. मग त्यांचं लग्न पाणी पाहिजे, मग त्यांची लग्न करून दिली. एक कर्जतला राहते, एक डोंबिवलीला आहे, एक हासनगावला आणि एक कल्याणला आहे. 4 फूट. मग इकडे भेटायला वगैरे येतात का? ती कर्जतवाली येते आणि हासनगाव नाही येते, तिला लांब पडतं, तिची तब्येत बरी नाही.
ती बोलते माझी तब्येत नाही बरी, ते पायाला लागलं. ही इकडची येते, दोघी तिघी येतात. कल्याण ती टिकवाड्याची ती घेऊन गेलती मला, तेव्हा आलती डोंबिवलीची बघायला, तेव्हा भेटायला आलेले. कल्याणची पण आले होते. मग त्याच्यानंतर कोणी आलं नाही. तिथं आल्या तिच्या घरी बघायला. पण ती टिटवाल्यावाली जी आहे ना, ती येते बघायला, ती येते भेटायला, ती भेटून जाते. आणि मग आताच्या नवीन पिढीला तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजे तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय बोलायचं की आई वडिलांसाठी तुम्ही काय केलं पाहिजे वगैरे अशा सर्व गोष्टी? मला एवढंच म्हणायचं की आमच्या नशिबात जसं होतं तसं नको, तुमच्या आई वडिलांच्या नशिबाला चांगलं करा आणि त्यांना चांगलं बघा, त्यांचे भविष्य चांगलंच किंवा आई बापाचं. आई बापाला तुम्ही सुख द्याल तर तुमच्या नशिबाला सुख लागेल, परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवील. आयुष्याला तुमच्या सुख लागेल, तुमच्या पोराबाळांना सुख लागेल, आई बापाला बघाल तो. सो गाइस, यही तक हम लोग का वीडियो था। और हम लोग ने जो पोल डाला था जिसके अंदर 80% लोगों ने यही बोला कि वृद्धाश्रम में फैमिली छोड़ के चले जाते हैं, बट नहीं, आज का जो वीडियो है उससे ज्यादा क्लियरेंस मिलता है कि वृद्धाश्रम में लोग बाय चॉइस भी आते हैं। और जो फर्स्ट वीडियो का लिंक है वो मैं कमेंट में डाल दूंगा, कमेंट बॉक्स में। सो वहां से फर्स्ट जो पार्ट है वो भी देख लेना। और जल्दी ही लौटूंगा मैं एक नए वीडियो के साथ और एक नए टॉपिक के साथ। और जहाँ पे आज मैं खड़ा हूँ वहाँ पे बहुत सारी कंपनीज है, और मैं कोशिश करूंगा यहाँ का वीडियो बनाने का, क्योंकि यहाँ पर बहुत सारे जो कंपनीज है उनका आउटलेट डायरेक्टली उल्लास नदी में, जो कि फिल्ट्रेशन का पैसा लगता है ज्यादा, इसके लिए हम लोग प्रॉपर फिल्ट्रेशन नहीं करते। सो ये भी मैं शूट करने की कोशिश करूंगा, जितना हो सके उतना कवर करने की कोशिश करूंगा। बस इतना ही आज बोलूंगा, और नेक्स्ट टॉपिक लेके जल्दी लौटूंगा मैं। थैंक यू।